मनसेचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार। सकाळी 10 वाजता MIG क्लबवर कार्यक्रम। राज ठाकरेंच्या ब्लूप्रिंट मध्ये काय असणार याची उत्सुकता। माहीम मतदारसंघात आज ठाकरे विरुद्ध ठाकरे। महेश सावंतांसाठी आदित्य ठाकरे चुलत भावाविरोधात प्रचाराच्या मैदानात। शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरच्या सभेसाठी परवानगी कुणाला मिळणार? सस्पेन्स कायम। मनसेलाही अजून हिरवा कंदील नाही। ठाकरेंच्या शिवसेनेची रस्सीखेच। शिवाजी पार्कातल्या शेवटच्या सभेतही मोदींकडून ठाकरे किंवा पवारांचा थेट उल्लेख नाही। बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसकडे ठाकरेंनी रिमोट कंट्रोल दिला। नाव न घेता हल्लाबोल। बटेंगे तो कटेंगे वरून भाजपमध्येच वेगळा सूर। पंकजा मुंडे विखे पाटलांपाठोपाठ अशोक चव्हाणांचाही आक्षेप, तर बाहेरच्या व्यक्तींचं वक्तव्य म्हणत अशोक चव्हाणांचं योगींकडे बोट। शरद पवारांनी केली अजितदादांची पुन्हा नक्कल। अजित पवारांनी अशोक पवारांना दिलेल्या चॅलेंजची उडवली खिल्ली। राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर जाण्याची वेळ आणली। विखे पाटलांचा माझा कट्ट्यावर गंभीर आरोप। सुजयला राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा लढायला सांगितलं, असाही गौप्यस्फोट। दादागिरी करणाऱ्यांना बर्फाच्या लादीवर झोपवणार। कोकणातल्या सभेत आदित्य ठाकरेंचा योगेश कदमांवर हल्लाबोल, तर रामदास कदमांनी काढली आदित्य ठाकरेंची औकात। नांदेडमध्ये राहुल गांधींनी बस स्थानकावरच्या महिलांसोबत साधला मराठीतून संवाद। रसवंती गृहावर जाऊन घेतला उसाच्या रसाचा आस्वाद। विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील अनेक शाळांना 18 ते 20 नोव्हेंबर सुट्टी। ज्यांना शाळा भरवणं शक्य नाही त्या शाळांनाच सुट्टीचा पर्याय। वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीतल्या सर्व शाळांचं 5वी पर्यंतचे वर्ग ऑनलाईन भरणार। दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशींचा मोठा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।